हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसांनी मी असा ब्लॉग वगैरे काढला आहे. मी दिवाळीचा पण ब्लॉग नाही टाकला आहे, मी कशाचाच ब्लॉग नाही टाकला आहे. आणि मी आता डायरेक्ट ते माझा बड्डे होता ना 15 सप्टेंबरला, त्याच्यानंतर मी आता 14 नोव्हेंबरला चालू केलं आहे ब्लॉग काढायला. कारण खूप दिवस मी ब्लॉग काढला नाही आहे. आणि मी जास्त करून ना हे काय फेस्टिवल वगैरे असेल तेव्हाच काढते ब्लॉग. असं डेली ब्लॉग्स वगैरे मी काय काढत नाही. आणि आज मी कशाला ब्लॉग काढते तुम्हाला मी आताच सांगते. काय आहे ना, आज माझ्या मामाची हळद आहे, तर आता आम्ही चाललो तिकडे. आता नाही, थोडं काम वगैरे बाकी आहे, तयार होऊन जाणार आहोत. आणि आज हळद आहे, उद्या लग्न, संडेला वाटतं हळद काढणी आहे आणि मंडेला पूजा. मग आम्ही 3-4 दिवस तिकडेच राहणार आहे. आणि साखरपुडा तर माझ्या मामाचा एप्रिलमध्येच झाला आहे. त्याचासुद्धा मी व्लॉग टाकलेला आहे. एप्रिल 18ला झालेला साखरपुडा, त्याचं पण मी व्लॉग टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आमचा डान्स, आमचे आउटफिट, मामीचं गिफ्ट वगैरे सगळं त्या व्लॉगमध्ये आहे. आणि तो तर तुम्ही माझं चॅनल चेकआउट केलं तर त्यामध्ये पण तुम्हाला माझं तो वाला व्लॉग दिसेलच. सो आता सगळे काम करत आहेत घरातले. आता मी पण थोड्या वेळ काम वगैरे करते. काम झाल्यानंतर फटाफट तयार होऊन आपण चेंबूरला चला. तर गाईज, आता आम्ही सगळे तयार झालो आणि सगळ्यांचं काम वगैरे पण झालंय. आणि एंड मोमेंटला काही चालू आहे. आणि काव्या पण ब्लॉग काढते, तिकडे दिसत नाही आता. तर आता आपण बाहेर जाऊया आणि गाडीत बसूया. कॅब बुक केली आहे, आपण सगळं तयारी केली, काढत आहे. आणि हा बघा, असं काय माझं आउटफिट आहे. मी नॉर्मल फॉर्मल कपडे घातलेले आहेत. आता आम्ही चेंबूरला आलोय आणि इकडे मस्तपैकी मंडप वगैरे सजवलंय, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आता सगळं चुडा भरतायत. आणि आम्ही तुम्हाला ना बॅक कॅमेरा करून दाखवतोय. आणि हे बघा, असं काही डेकोरेशन केलं. आणि आज हळद आहे, तर ती हळद बाहेर आहे. चल तर गाईज, आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर झालंय, पण रात्रीच्या जेवणाची तयारी करतोय. तुम्ही हे बघू शकता, पार्टी. आणि हे माझे अविनाश काका आहेत. अरे झुमकाने होते, थांबा मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही चाललोय केस बांधायला, कारण रात्री हळद तर सगळं ट्रिम्पिंग वगैरे करतोय केसांना. आणि मस्तपैकी तयार होऊन, आणि त्याच्यामध्ये आता 4:30 वगैरे वाजवले आहेत. आणि मेकअप वगैरे करूयात, तयार होऊया आणि मग हळदीला जाऊ. तर चला. तर गाईज, आता आम्ही केस बांधतोय. आणि म्हणजे ऑलमोस्ट केस बांधून झाल्यात. आणि इकडे बायमाव केस बांधते. तर आता केस बांधून झाला, आम्ही लगेच रेडी होतो. मग आम्ही तुम्हाला भेटतो. सो स्टे ट्यून विथ मी. सो गाईज, आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. आणि आमचा आउटफिट असा काहीतरी आहे, सेमच आहे. म्हणजे नीट दाखवेन मी तुम्हाला नंतर. आता हळदीसाठी तर आमचं सेम आउटफिट आहे. काव्याने पण सेम घातलं आहे, किट्टूने पण तसंच घातलं आहे. आणि सगळे जे आमच्या मम्मी वगैरे आहेत त्यांच्या पण साड्या सेमच आहेत, सगळं सेम आहे. त्यांनी पण तसंच घातलं आहे. आणि तिकडचं मी तुम्हाला डेकोरेशन नंतर दाखवते. आता हळदीसाठी नवरदेव तयार व्हायला गेला आहे ना काव्य. आम्ही सगळे कझिननी सेम घातलेलं आहे. इथे सियानी वेगळं घातलं आहे, येल्लोच आहे. सो आता हळद चालू झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते आम्ही काही मज्जा धमाल वगैरे केली. आता आम्ही झालो. ही आहे सिया. आणि हे आमचे गाईज, इकडे हे बघा, आमच्या इकडे एक डॉगी सुद्धा आहे. त्याचे नाव कुकी आहे ना. कुकी आहे बोल. एक नाही तर दोन डॉग आहेत. एक कुकी आणि एक रुबी. एक किट्टूकडे आहे. आहे किट्टू. कुठे गेली किट्टू? सगळ्यांनी सेम घातलंय. आता हळद घेऊन आपल्याला जायचं मामीकडे. स्वतः आपण निघूया.
तर गाईज मामाला हळद लावतानाचे व्हिडिओ काय मला शूट करता आले नाही कारण खूप गर्दी होती, म्हणून मी आता पुढे आमचे काही नाचायचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. डान्सचेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. तर गाईज सगळे जेवायला बसलेले आहेत आणि आता मी पण जेवायला बसते. गाईज आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे आलो आणि काही जणांचं बाकी आहे. सो आता थोडं तोंड वगैरे धुतो याच कपड्यांवरती. आता आम्ही चाललोय दिव्याला कारण इकडे जागा नाही ना झोपायला वगैरे, आणि सकाळी आम्हाला लवकर उठून तयार होऊन डायरेक्ट आम्ही हॉलवर जाणार आहे दिव्यावरून. इकडे सगळे बाबा आहे जागा, बाबा बसलेत आणि आम्ही सगळे थकलोय, खूप मजा केली. सो गाईज आता आम्ही चेंबूरवरून मस्त छानपैकी मजा केली हळदीला आणि आता आम्ही दिव्याला आलो आहे जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं. आणि सगळे थकलो एकदम, सगळे एकदम थकून गेले आणि 2:15 वाजलेत. येईपर्यंतच 1.5 तास गेला. तर फटाफट कपडे वगैरे चेंज करून झोपून जातो. सो तुम्हाला हा आज हळदीचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे जर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी डेली ब्लॉग्ससुद्धा घेऊन येईल. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.